अंगद सेलिब्रेशन हॉटेलमध्ये आला. आम्ही पोहोचतोय तिथे. मी सगळं सांगायला तयार आहे. पूर्ण गुप्तता बाळगून खाली दिलेल्या पत्त्यावर एकटी ये. पोलीस स्टेशनला बोल, काय बोलायचं ते. अंगदचा खून दाजीने नाही, मी केलाय. मला सांगा, अंगदचा मोबाईल कुठे? म्हणजे घटनास्थळी आम्हाला नाही सापडला. कारण अंगदचा खून झाला तेव्हा तिथे दुसरंच कोणीतरी असणार. त्याने अंगदचा खून केला असणार, त्यानंतर तुम्हाला मेसेज केला असणार आणि मग तो फोन घेऊन पळून गेला असणार. तुम्ही म्हणताय ते जर बरोबर असेल तर हे दोघं निर्दोष असण्याची शक्यता आहे. आज सगळ्या पूर्वाच्या आवडीच्या भाज्या घेतल्या. आई गावाला गेल्यापासून मॅडमची रोज नवनवीन फरमाईश आणि त्यात सीड आणि मनाली असतातच वेगवेगळ्या रेसिपीज करायला. तुम्हाला सांगते दाजी, तिघांचा एक ग्रुप बनलाय. तिघ जण एका पार्टीत असतात आणि मी वेगळ्या पार्टीत असते. आई विचार. बोल सेठ. हो, आम्ही घरीच जातोय आता. बरं मला सांग, त्या विकास आणि त्याच्या माणसांनी परवापासून गोगटेंना त्रास नाही ना दिला? गुड. मग आता एक काम करा, महेश आणि संदीपला तिथेच थांबू दे. तू आणि मनाली घरी या. हो हो, आम्ही निघालोय, घरीच येतोय. दाजी, तुम्ही त्या विकासला दिलेला डोस चांगलाच लागू पडलाय. परवापासून फिरकलाही नाहीये गोगटेंकडे. चला, सेड मनाली येत आहेत घरी. हा बोला गोगटे वहिनी. काळजी करू नका, तो विकास तुम्हाला आता अजिबात त्रास देणार नाही. नाही, सेड आणि मनाली जरी तिथे नसले तरी माझी माणसं आहेत तिथे. थँक्यू सो मच, तू माझे जीव वाचवलेस. पण तुझं नाव काय आणि तू अगं केवढं लागलंय तुला? म्हणाली अगं हिला खूप लागलंय, हिला क्लिनिक मध्ये घेऊन जा. हिचं काय करायचं? तिला मी बघते, प्लीज जा तिच्यासोबत. काय काय आमच्या मॅडम वरती हल्ला करायला निघालीस? इतकी हिम्मत तुझी? कोण आहेस, कोण तू? नाही सांगणार. एकदा फसले पण पुन्हा नक्की प्रयत्न करेन. पुन्हा संधीच मिळणार नाहीये तुला. जास्त नाटक नको करूस. तुम्हाला जे काय समजायचंय ते समजा, पण आता हिला संपवल्याशिवाय मी थांबणार नाही. हो, त्याच्या आधीच तुला आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ. एक मिनिट, मी बोलते तिच्याशी. काय गे
कोण आहेस तू? हा, माझ्याशी काय वैर आहे? कोणी पाठवलंय तुला? बोल. मॅडम ही अशी ऐकणार नाही, आपण सरळ पोलिसांना फोन लावू. लावा ना, फोन लावा. दुसरं काय करू शकता तुम्ही? पोलिसांच्याच ताब्यात द्याल मला. आणि मला माहिती आहे पोलीस सुद्धा तुम्हाला सामील आहेत. हे जास्त नाटकं नको करूस. हो बरोबर आहे दाजींचं. ती मला इथे का मारायला आली होती हे कळायला. तिला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं की नाही हे नंतर ठरव. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय तुझी सुटका नाही. सोड मला. माझ्यावर इतका राग काय तुझा ना हे मला कळलंच पाहिजे. चल चल मला. बोल, तुला कोणी पाठवलं इथे आणि माझ्यावर इतका राग काय तुझा? हे बघ, आता इथे आमच्याशिवाय कुणीही नाही. तुला जे काही सांगायचं ते प्लीज मोकळेपणाने सांग. मॅडम मी सांगतो तुम्हाला, ही अशी नाही बोलणार. आपण सरळ पोलिसांना बोलूया, म्हणजे पटापट बोलेल. दाजी, मला ना कळतच नाही, या मुलीला याआधी आपण कधी भेटलो नाही, हिला कधी पाहिलंही नाही, पण मग हिचा माझ्यावर इतका राग काय? ह्या सगळ्या गोष्टींना खूप गोंधळात टाकणार आहे. ही अचानक सुरा घेऊन माझ्यावर हल्ला काय करते, मग दुसरी मुलगी मध्ये येऊन मला वाचवते काय? या दोन्ही मुलींचा काही संबंध आहे का? आणि जर संबंध नसला तरी या कोण आहेत हे कळायला नको का आपल्याला? एक काम कर, मनालीला फोन करून विचार की त्या मुलीवर ट्रीटमेंट झाली का. आणि जर ट्रीटमेंट झाली असेल तर तिला म्हणावं त्या मुलीला घेऊन इथेच ये. ओके. मी तुम्हाला काही औषधं लिहून देतो, ती तुम्हाला घ्यावी लागतील. एक्सक्यूज मी डॉक्टर. हॅलो मनाली. हां बोल सीड. त्या मुलीचं बँडेज वगैरे झालं? काय म्हणाले डॉक्टर? जखम फारशी खोल नाहीये. डॉक्टरांनी ड्रेसिंग केलंय आणि इंजेक्शन पण दिलंय. पण सीड ती काहीच बोलत नाही. म्हणजे मी प्रश्न विचारले, डॉक्टरांनी विचारले, पण काहीच उत्तर देत नाही. बरं त्या मुलीने काही सांगितलं का? नाही ना, इथेही तोच प्रकार चालू आहे. अरे रवीने बोलतीये पण आपल्याला हवी असलेली इन्फॉर्मेशनच देत नाही. मॅडम सुद्धा ना नको इतक्या सॉफ्टली वागतात तिच्याशी. ती मुलगी आहे म्हणून, जर का कोणी पुरुष असता ना तर मी आणि दाजीने सरळ केला असता त्याला. पण सीड ती मुलगी मॅडमवर हल्ला करणार हे या मुलीला आधीच कसं कळलं? म्हणजे ती नेमकी त्याच वेळी कशी काय तिथे आली? की हा या दोघींचा प्लॅन आहे? म्हणजे मला या मुलीवर संशय येतो. हे बघ मनाली, ते आपण सगळं नंतर बोलूया. तिथलं तुझं काम झालं असेल तर मॅडमनी तिला घेऊन इथे यायला सांगितलं. ओके ओके ठीक आहे, मी येते. नाव काय तुमचं? कुठे राहता तुम्ही? तुमच्या डोक्याला काही लागलं होतं का? माहित नाही, पण खूप दुखतंय. काळजी करू नका, मी औषधं लिहून दिली, त्यांनी बरं वाटेल तुम्हाला. सॉरी डॉक्टर. जखम गंभीर नाहीये, पण मला वाटतं तिच्या डोक्याला जो मुकामार लागलाय तो आधीच कधीतरी लागलाय. मॅडमना विचारून घ्या हिच्याबद्दल, म्हणजे पुढची आपल्याला टेस्ट करता येते. ही तुमच्यासारखीच अस्मिता मॅडमची सहकारी आहे का? नाही. तिला किती प्रश्न विचारले, काहीच बोलत नाही. कोण आहे कोणी? सहकारी नाही, पण हितचिंतक असावी असं वाटतंय. पण तेही अजून नक्की नाहीये, कारण हे सगळे आमचे अंदाज आहेत. खरं काय खोटं काय हे हिने तोंड उघडल्याशिवाय नाही कळणार. हा, आता आमच्या समोर काहीच नाही बोलली तर पोलीस आहेत सगळं खरं काढून घ्यायला. डॉक्टर, मी हिला घरी घेऊन जाऊ शकते? हो, घेऊन जाऊ शकता, पण तिच्या डोक्याला मार कशाने लागले ते तिला विचारा. ती काहीच बोलत नाही. मी मगापासून तिला अरे
हे कुठे चाललीयस? घे घोटभर पाणी पिऊन घे. बघ शांत हो आणि मला सगळं सविस्तर सांग. हे बघ मी तुला इथून तोवर जाऊ देणार नाहीये जोवर माझ्या शंकेचं निरसन होत नाहीये. कळलं तुला? मला सांग तू इथे का आली? तुला इथे यायला कोणी भाग पाडलाय का? तुला कोणी सांगितलंय का माझ्यावर हल्ला करायला? प्लीज सांग. तू जर स्वतःहून सगळ्या गोष्टी सांगितल्या ना तर मी तुला मुळीच पोलिसांच्या ताब्यात देणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. हट. विश्वास आणि तुझ्यावर? आणि ये मला कुणी पाठवलं म्हणून मी इथे आलेली नाहीये. मला तुला मारून टाकायचंय, तुला संपवायचंय म्हणून आले. अगं पण का? मी काय बिघडवलंय तुझं? सांगेन ना, सगळं सांगेन. ज्या दिवशी मी तुझ्यावर हल्ला करण्यात यशस्वी होईन ना त्या दिवशी सगळं सांगेन तुला. पण आता मला जाऊ दे. हे बघ तू अंगद महाडिक. अंगद महाडिकशी तुझा काय संबंध आहे? बोल ना, बोलत का नाहीये? अंगद महाडिकशी तुझा काय संबंध आहे? तोच जो तुझा प्रभाकर अग्निहोत्रींशी होता. वडील होते ते माझे, ज्यांना विनाकारण मारण्यात आले आणि तू त्यांना मार. काय? हो, मी वृंदा अंगद महाडिक. कळलं आता तुला? मिळाली तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं? अगं पण एक मिनिट से हिसे माझ्या बाबतीत जर काही गैरसमज असतील तर ते असे सुटणार नाही. मला बोलू दे तिच्याशी. ए कसले गैरसमज ग? आणि काय बोलायचं बाकी काय राहिलंय आता? माझ्या वडिलांना कसं मारलं याचं कारण देणार आहेस आता मला? वृंदा अगं मी का मारेन तुझ्या बाबांना? तुला कळत कसं नाही? अगं माझ्या बाबांच्या मृत्यूच्या केसमध्ये ते एक महत्त्वाचे साक्षीदार होते. मला त्यांच्याशी बोलायचं होतं, त्यांच्याकडून खूप काही जाणून घ्यायचं होतं. मी कशाला मारेन त्यांना? उलट मी त्यांना प्रोटेक्शन द्यायलाही तयार झाले होते. खोटं, साफ खोटं. ते नाटक होतं तुझं, नाटक. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या बाबांना मारलंय आणि आता स्वतःची व्यावसायिक हुशारी वापरून त्यातनं स्वतःची सोयीस्कररित्या सुटकाही करून घेतलीत. वा, कोणी सांगितलं तुला हे? कोणी सांगायला कशाला हवं? मला दिसत होतं ना सगळं. तुमच्या भीतीने माझे बाबा कल्याण, आसनगाव, विसापूर असं पळ काढत फिरत होते. शेवटी तुम्ही त्यांना मुंबईत गाठलं आणि मारून टाकलं माझ्या बाबांना. का केलं तसं? सांगा ना, का केलं? आणि काय बिघडवलं होतं आम्ही कुणाचं? गरीब माणसाला साधा जगण्याचाही अधिकार नाही. म्हणूनच मला तुला संपवायचं होतं. माझ्या बाबांच्या जीवाची किंमत अशी मातीमोल ठरू द्यायची नव्हती मला. आणि मला मारल्याने काय साध्य होणार होतं? मला मारल्यामुळे तुझ्या बाबांच्या जीवाची किंमत महत्त्वाची होणार होती का? तर तुझे बाबा तुला परत मिळणार होते? हे बघ वृंदा, वेडेपणा करू नकोस. तुला कळत कसं नाहीये? प्लीज माझं ऐकून घे. मी नाही मारलंय तुझ्या बाबांना. माझ्या बाबांना ज्यांनी मारलं त्यांनीच तुझ्या बाबांना मारलंय. हो,
आणि त्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला अंगदची मदत होणार होती, म्हणून मला त्यांना भेटायचं होतं. त्यांना मारण्यासाठी भेटायचं नव्हतं ग. हे खूळ कोणी भरवलंय तुझ्या डोक्यात? ही खूळ नाहीये, माझ्याकडे पुरावे आहेत तुमच्या विरोधात. पुरावे? हो. कुठे आहेत ते पुरावे? दाखव मला. कशाला? नष्ट करायला? नाही ग वृंदा. हे बघ वृंदा, मी माझ्या बाबांची शपथ घेऊन सांगते ग तुला, तुझ्या बाबांना मी किंवा माझ्या माणसांनी नाही मारलंय. विश्वास ठेव आमच्यावर. तू ज्या यातना आत्ता भोगतेस ना, त्याच यातना गेली अनेक वर्ष मीही भोगतेय. माझेही वडील गेलेत मी लहान असताना. मी पूर्णपणे समजू शकते तुझ्या भावना. प्लीज मलाही समजून घे. विश्वास ठेव माझ्यावर. प्लीज मला सांग, ते पुरावे कुठे आहेत? ठीक आहे, ते पुरावे माझ्या घरी आहेत. चला माझ्यासोबत. ठीक आहे, सेट. मनाली आणि ती मुलगी इथं येईपर्यंत तू इथेच थांब. दाजी आणि मी जातो हिच्यासोबत हिच्या घरी. हे ते पत्र. अस्मिता अग्निहोत्री तुझ्या वडिलांच्या जीवावर उठली होती. तिनेच अंगदला मारलंय आणि तिच्या हुशारीमुळे आणि पोलिसांतल्या ओळखीमुळे ती सुटली आहे. हे फोटोग्राफ्स. चेहऱ्याचा रंग उडाला नाही. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत म्हटल्यावर घाबरलीस? अगं आता तरी कबूल कर की तू आणि तुझ्या माणसांनीच मिळून माझ्या बाबांना मारलंय. आणि हो, हेही पुरेसं नसेल ना तर सांगते, तू आणि तुझ्या माणसांनी मिळूनच माझ्या बाबांना मारलंय हे सांगणारे फोन सुद्धा येत होते मला. सगळ्यामुळेच माझा संताप झाला होता. तिडीक गेली डोक्यात आणि म्हटलं नाही, हिला संपवून टाकायची तुला आणि माझ्या बाबांच्या खुनाचा बदला घ्यायचा, बाबांना न्याय मिळवून द्यायचा. वृंदा, न्याय देणं आपल्या हातात नाहीये. माझ्या वडिलांच्या खुन्याला मी शासन करू शकत नाही, ते काम कायद्याचं आहे. मी माझ्या वडिलांच्या खुन्याला शोधते, तूही तेच करतेस. तुला कळतंय का आपण एकाच मार्गाने जातोय? वृंदा, अगं मग आपल्यामध्ये भांडण कशाला? बघ, आपण एकमेकींचे शत्रू नाही आहोत. मी तुझ्या वडिलांच्या वाईटावर कधीच नव्हते. आपल्या दोघींचा तिसराच कोणीतरी शत्रू आहे जो हे सगळं करतोय. वृंदा, विश्वास ठेव माझ्या. अगं तो माणूस मलाही असेच निनावी फोन करतो, मलाही अशाच टाईप केलेल्या चिठ्ठ्या पाठवतो. खूप त्रास होतो आणि मी अगदी समजू शकते तुझ्या मनाची अवस्था काय झाली असेल. प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. पण मी का विश्वास ठेवू? हे बघ, हे फोटो तेव्हाच आहे जेव्हा मी अंगदना टेम्पोचा नंबर विचारत होते, पण ते सांगतच नव्हते काही. त्यांच्या मनात कसली तरी अनामिक भीती होती. ते कुणाला तरी घाबरत होते आणि त्यावेळी हे सगळे फोटो काढलेत. म्हणजे याचा अर्थ ती व्यक्ती किंवा त्याचा कोणीतरी माणूस तेव्हा तिथे असणार. हो, नाहीतर हे फोटो कोणी काढले असते? हो हो हो. आणि त्यानंतर ना अंगदच्या नावाने एक चिठ्ठी आली घरी. त्यात असं म्हटलं होतं की मी सगळं सांगायला तयार आहे, मला या पत्त्यावर येऊन भेटा. दाजींना असं वाटलं की ही चिठ्ठी अंगदनेच पाठवली आहे म्हणून दाजी तिथे पोहोचले, पण त्याआधीच अंगदना कोणीतरी मारलं होतं का? हे बघ, माझ्याकडे ती चिठ्ठी आहे.
मी ती चिठ्ठी दाखवते तुला. हे बघ, हे बघ. बघ ना, ही टाईप केलेली नाहीये, ही हाताने लिहिलेली चिठ्ठी आहे. हे माझ्या बाबांचं अक्षर आहे आणि सही सुद्धा त्यांचीच आहे. बघ, आता तरी पटतंय का तुला? अंगद आम्हाला मदत करायला तयार होते म्हणूनच त्यांनी ही चिठ्ठी लिहिली असणार. पण त्यांनी ही चिठ्ठी लिहिली आणि त्यानंतर त्या माणसाने त्यांना गाठलं आणि मारून टाकलं. आणि मग त्या माणसानेच ही चिठ्ठी आमच्या घरी पाठवली असणार आणि तुझ्या बाबांच्या फोनवरून पोलिसांना मेसेज केला असणार. हे सगळं पचनी पडणं फार कठीण आहे. आणि जसं तुम्ही म्हणताय तसं खरंच असेल तर मी खरंच चुकले, मनापासून चुकले. मला माफ कर. मी वाट चुकले. भलत्याच्या चांगल्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला मारायला निघाले. हे बघ शांत, तू जे काही केलंस ते तुझ्या वडिलांच्या प्रेमापोटी केलंस की नाही? हे बघ, अन्याय कुणाला सहन होत नाही. फक्त काही जण कुढत बसतात तर काही जण त्याला प्रतिकार करतात. तू तुझ्या पद्धतीने प्रतिकार केला, इतकंच. हे बघ, मी तुला मदत करायला तयार. मी तुझ्या बाबांच्या खुन्याला पकडून देईन, पण त्यासाठी मला तुझी मदत हवी. तू जर माझ्यावर विश्वास ठेवला तरच मी त्याला शोधू शकेन. मी बाबांसाठी काहीही करायला तयार आहे. मला माहिती आहे की काहीही केलं तरी बाबा परत येणार नाहीये. पण तरी त्यांच्या गुन्हेगाराला शोधलं तर त्यांच्या आत्म्याला शांती नक्कीच मिळेल. मला सांग, ते घरी असायचे तेव्हा कसे वागायचे? तुझ्याकडे काही बोलायचे? कुठल्या गोष्टींचा, कुणाच्या नावाचा उल्लेख केला होता त्यांनी कधी? ते बऱ्याचदा अस्वस्थ असायचे. खूप विचारात असले की एका खोलीत स्वतःला कोंडून घ्यायचे. म्हणजे माझ्याशी तसं मोकळेपणाने फारसं काही बोलायचं नाहीत ते, पण एकटेच गाड्यांशी खेळत बसायचे. गाड्यांशी? हो. त्या गाड्या कुठे आहेत? तू आम्हाला गाड्या दाखवू शकतेस? हो, मी दाखवते. अगं, पण तू हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी बोलत असताना कशी सटकली ती? अरे मी तिच्या मागे गेले पण ती कुठेच दिसली नाही. दिसली नाही? कुठे गेली असेल ती? मनाली, आपल्याला शोधायला हवं तिला. आपल्याला मॅडमना कळवायला हवंय. मॅडम त्या वृंदाच्या घरी गेल्या. आय मीन अंगदच्या. ती वृंदा अंगदची मुलगी आहे आणि तिने असा समज करून घेतलाय की आपल्या मॅडमनी मारलंय अंगदला, म्हणून तिने आपल्या मॅडमवर हल्ला केला. काय? नाही, मला वाटतं हे खोटं आहे. कशावरून ती अंगदची मुलगी असेल? हा ना, ट्रॅपच असेल. सीड, आपल्याला निघायला हवं. म्हणजे त्या मुलीचे आणखी कोणी साथीदार असतील तर मॅडमच्या जीवाला धोका आहे. तू चल. मनाली, शांत हो. उगाच टेन्शन नको. अरे असं कसं म्हणतोयस? हे बघ मनाली, तुझी शंका रास्त आहे. मला पटतंय तुझं म्हण. पण मला एक गोष्ट सांग, तिथे जर का काही प्रॉब्लेम असता तर मॅडमनी आपल्याला कळवलं असतं ना, अलर्ट केलं असतं. आणि दाजी आहेत ना तिथे. मग पण राहून राहून एक गोष्ट मात्र मला पटत नाही. कुठली? म्हणजे त्या मुलीकडे मॅडमच्या विरोधात असे कोणते पुरावे? ही ती खेळणी. बाबा तासनतास या खेळण्यांकडे बघत बसायचे. काय त्यांच्या मनात चालायचं कोणास ठाऊक. कधी कधी इतके गुंगून जायचे की गाड्यांची एकमेकात टक्कर करायचे. म्हणजे जीप समोर अशी हा टेम्पो आणायचे आणि मग मागून या दोन गाड्यांची अशी टक्कर करायची. दाजी, दाजी, दाजी बसा इथे. दाजी बसा.
शांत व्हा दाजी. वृंदा प्लीज पाणी आणणं लवकर, त्यांना त्रास होतोय. हो आणते. दाजी प्लीज, तुम्ही त्रास करून घेऊ नका दाजी. तुम्हाला काही आठवतंय का? नाही मग दाजी ताण नका ठेवू, जास्त शांत व्हा. हे घ्या, हे घ्या पाणी पिऊन घ्या. हे घ्या पाणी. दाजी शांत व्हा, शांत. हो दाजी कळतंय, मला कळतंय दाजी तुम्ही काय म्हणताय, मला कळतंय. या गाड्या बाबांची. दाजी या गाडीवर छोटी नंबर प्लेट आहे आणि त्यावर नंबरही लिहिलाय. हा बाबांच्या जीपचा नंबर आहे. बघा ना. आणि ही ती गाडी ज्या गाडीने बाबाच्या गाडीला टक्कर दिली, या गाडीचा नंबरही तोच आहे. हा बघा, हे नंबर बाबांनी लिहिले. याचा अर्थ दाजी त्या टेम्पोवरही नंबर असणार. दाजी टेम्पोवरचा नंबर मिटवलाय कोणीतरी. काय? हो हे कसं शक्य आहे? नाही मला नंबर आठवत नाहीये, पण बाबांनी ह्या टेम्पोवरही नंबर लिहिला होता, नक्की लिहिला होता. वृंदा मला सांग, इथे अंगदच्या ओळखीचं कोणी आलं होतं का? नाही, या घरचा पत्ता कोणाकडेच नाही. म्हणजे बाबांनीच तसं बजावून ठेवलं होतं. पण एक मिनिट, 2 दिवसांपूर्वी बाबांच्या खूप जुन्या ओळखीतला एक माणूस आला होता. कोण होता तो माणूस? त्याचं नाव काय? नाव नाही आठवत आहे, पण जेव्हा तळेगावला आमची टपरी होती तेव्हा तो टपरीवर नेहमी यायचा. तो येऊन गेला की बाबा फार अस्वस्थ व्हायचे, पण त्याचं नाव नाही आठवत. वृद्धा प्लीज आठवण्याचा प्रयत्न कर. कदाचित त्यानेच या टेम्पोवरचा नंबर खोडलाय आणि कदाचित त्यानेच अंगदना मारले. दाजी हिला आता इथे एकटीला ठेवणं फार धोक्याचं. ही इथे नाही राहू शकत. हो पण मग मी जाऊ कुठे? हे बघ, कुठे राहायचं ना ते आपण नंतर ठरवूया. आधी तुला आवश्यक असलेलं सगळं सामान घे आणि तू चल माझ्यासोबत. तू माझ्या घरी चल. तुमच्या घरी? अहो मी तुमच्यावर हल्ला केला होता आणि तुम्हीच मला आसरा देताय. हे बघ वृंदा, जे काही झालं ते गैरसमजुतीतून झालं. तू मुद्दाम केलं नव्हतंस ना. मग झालं, सगळ्या गोष्टी विसरून जा. हे बघ, माझ्यासाठी तुझा जीव तितकाच महत्वाचा आहे. मला माझ्या लहान बहिणीसारखी, पूर्वासारखी आहेस तू. चल. आता बाबांच्या खुन्याला शोधणं हाच माझा ध्यास. आणि तुझा ध्यास पूर्ण करणं हेच माझं ध्येय आहे. हे बघ वृंदा, धीर सोडू नकोस. आता तू एकटी नाहीयेस. मी तुझ्यासोबत आहे. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहे. कदाचित तुझी ध्यासपूर्ती करता करता मी माझ्या बाबांच्या मारेकऱ्यापर्यंत जाऊन पोहोचेन. निश्चित पोहोचेन. खात्री आहे मला. फक्त टेम्पोचाच नंबर काढ. पण का? कारण सरळ आहे ना. कदाचित त्या माणसाला भीती वाटत असेल की हा नंबर दुसऱ्या कोणाच्या हाती लागला तर, आणि म्हणूनच पुरावे मिटवण्यासाठी तो हिच्या घरी गेला. आणि म्हणूनच तिला मी इथे घेऊन आले. वृंदाला एकटीला तिथे ठेवणं धोक्याचं होतं. तसा इथेही धोका आहेच, कारण बऱ्याचदा आपण कुणीच घरी नसतो आणि आपण नसताना जर कोणी आलं तर. पण मग आता हिचं वृंदा आता सुंदरनगरमध्ये राहील. मी नागेश भाऊंशी बोलले. ती तिचा लहान बहिणीप्रमाणे सांभाळ करते. पण मला एक गोष्ट कळत नाही, त्या
माणसाला जर पुरावे नष्ट करायचे होते तर त्यांनी सगळ्या गाड्यांवरचे नंबर नष्ट करण्याचा प्रयत्न केला असता, पण कारवरचे नंबर तर तसेच आहेत. हॅलो, मिळाला का? मिळाला टेम्पोचा नंबर? मला माहितीये तो नंबर तूच मिटवलायस, मग कशाला विचारतोयस? स्मार्ट आहे. आता राहिला प्रश्न, गाडीचे नंबर तसेच का ठेवलेत? हा तर तेही ऐकून घे. तुला त्या अपघाताची आठवण करून देण्यासाठी. आता टेम्पोचा नंबर तू शोध. तेवढी हुशार आहेस तू. नाही, तो तर मी शोधेनच, पण त्याआधी तुला शोधून काढ. बघा, टेम्पोचा नंबर शोधता शोधता तू ठरवून जाशील. माझ्यापर्यंत तर पोचूही शकणार नाही. त्यापेक्षा या खेळण्यातल्या गाड्या ठेव तुझ्या घरात, शोकेस मध्ये, आठवण म्हणून. खूप समजतोस कोण रे तू स्वतःला? मी प्रभाकर अग्निहोत्रींची लेक आहे. हरणं माझ्या रक्तातच नाहीये, कळलं? माझा जीव पळायला लागला ना तरीही चालेल, पण हा शोध थांबणार नाही. बघ बुवा, काय जमतंय तुला ते बघ. एनिवे, बेस्ट लक. वृंदा, तुझ्या घरी येणारा तो माणूस कोण होता हे जर कळलं असतं ना तर. अस्मिता ताई, मला नीटसं आठवत नाहीये ग, पण हा, त्याचं नाव बहुतेक न वरून सुरू होतं. पण असं व्यवस्थित नाही सांगता येणार मला, कारण जेव्हा जेव्हा तो घरी यायचा तेव्हा बाबा मला खोलीत येऊच द्यायचे नाही. मग एकदा त्याला चहा द्यायला जाताना मी ओझरतो ऐकलं होतं की हा, तुझ्या नावाचा अर्थ तर शिकारी, पण तुझीच शिकार झाली, असं काहीतरी. नावाचा अर्थ शिकारी? शिकारी म्हणजे काय रे? शिकारी, शिकारी म्हणजे व्याध किंवा किराट किंवा पारधी किंवा निषाद. त्याचं नाव निषाद होतं? हो, असंच काहीतरी होतं. निषाद, निषाद नाव कुठेतरी ऐकलंय मी. एक मिनिट. उरलेल्या 3 जणांपैकी एकाचं नाव निषाद आहे. निषाद अंधारे. मॅडम, कदाचित यानेच टेम्पोचा नंबर नष्ट केला असणार, किंवा अंगदला सुद्धा त्यानेच मारलं असेल. शक्यता नाकारता येत नाही. वृंदा, मला सांग, हा घरी येणारा निषाद दिसायला कसा होता? काहीतरी आठवतंय तुला? म्हणजे तू ओझरता पाहिलं असेल ना त्याला? नाही आठवत आहे. प्लीज आठवण्याचा प्रयत्न कर ना. त्याची एखादी खूण किंवा एखादी लकब. हा, बऱ्याचदा तो रात्री बाबांना भेटायला यायचा, पण ओव्हरकोट मध्ये चेहरा लपवून यायचा. कधी कधी स्कार्फ सुद्धा लावायचा, म्हणजे नेहमी चेहरा लपवायचा असतो. याचा अर्थ त्याला त्याचा चेहरा कोणालाही दाखवायचा नव्हता. तो सतत चेहरा लपवत वावरायचा. मॅडम, तुम्हाला वाचवण्यासाठी आलेल्या त्या तरुणीचा आणि निषादचा काही संबंध असेल तर? निषाद जर का आपला शत्रू असेल तर? आणि तो सुद्धा अंगद सारखाच लपून छपून वावरत असला तर? असू शकतं. पण मग ती मुलगी, तिने मला का वाचवलं? ते पळून का गेली? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ती कुठे असेल?
पूर्वाचा आवाज. मॅडम मी बघतो. एक मिनिट, तू इथेच थांब. मी बोलवेपर्यंत अजिबात बाहेर यायचं नाही. हा थांब. तुम्हाला वाचवलंस त्याबद्दल मी तुझी आभारी आहे. पण क्लिनिक मधून पळून का गेलीस तू? आणि इथे परत का आलीस? बरं आलीस तर आलीस, तू पूर्वावर हल्ला का केलास? काय हेतू काय तुझा? सांगते, सगळं सांगते. मला जरा पाणी मिळेल का? तुला तर व्यवस्थित बोलता येते. इतका वेळ नाटक का करत होतीस? बोल ना. सांगते. खरं तर मी इथे तुम्हालाच भेटायला आले होते, पण अचानक हिला मी तुमच्यावर हल्ला करताना पाहिलं आणि प्रसंगावधान राखून मी तुम्हाला वाचवलं एवढंच. बाकी माझा काही हेतू नव्हता. मग पळून का गेलीस? कारण तुम्ही पोलिसांना बोलवण्याबद्दल बोलत होतात आणि मला पोलिसांची खूप भीती वाटते, म्हणून मी पळाले. का? पोलिसांची भीती का वाटते? असा काय गुन्हा केलायस तू? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू आहेस कोण? नाव काय तुझं ते तरी सांग. तेच तर माहित नाहीये. तू कोण आहेस हे तुलाच माहित नाही? हे कसं शक्य आहे? ए, तू काय मूर्ख समजतेस आम्हाला? मी खरं सांगते. मला माझं नाव, पत्ता, गाव काहीच माहित नाहीये. मला खरंच काहीच आठवत नाहीये. मग तू इथे कशी आलीस? सांगते. माझी पर्स. एक मिनिट. काय त्यात? मॅडम त्यात हत्यार असू शकतं. देता का? माझा फोटो आणि पत्ता? माझा फोटो आणि पत्ता कोणी दिला तुला? मला नाही माहित. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही असं कसं सांगतेस ग? मॅडम मला वाटतं हिला पोलिसांच्याच ताब्यात द्यायला हवं, म्हणजे घडाघडा बोलेल. नाही, अहो मी खरं सांगते. मला खरंच काहीच माहित नाहीये. प्लीज मला पोलिसांची भीती दाखवू नका. मी जे काही सांगते ते खरं आहे. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक. आत्ता काय चाललंय हे तरी कळतंय ना तुला? मग आत्ता कुठून आलीस? कुठे होतीस? आत्ता घडलेल्या घटना काहीतरी आठवत असेल? मला
जास्त काही आठवत नाहीये, पण मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी सरकारी हॉस्पिटलमध्ये होते. तिथे किती दिवस होते ते काही माहित नाही मला. बरं, माझे नातेवाईक कोण आहेत, मी कोण आहे हेही मला आठवत नाहीये आणि माहीतही नाहीये. पण मला माझ्या पर्समध्ये तुमचा फोटो आणि पत्ता सापडला म्हणून मी तुम्हाला शोधत शोधत इथे आले. मग मला असं वाटलं की कदाचित तुम्हाला माझ्याबद्दल काही माहित असेल किंवा तो फोटो आणि पत्ता तुम्हीच मला दिला असेल म्हणून मी इथे आले. मान्य, तू आता जे काही सांगते त्यावर थोडा वेळ तरी विश्वास ठेवते. पण मग पूर्वावर हल्ला का केलास? तिने काय बिघडवलं होतं तुझं? काहीच नाही, पण अहो ती जोरात किंचाळली म्हणून मी तिचं तोंड दाबलं. मी खूप घाबरले होते. आत खूप जण होते, मला खूप भीती वाटत होती आणि मला फक्त तुम्हाला भेटायचं होतं. मॅडम, मी खरं सांगते, तिला त्रास द्यायचा माझा हेतू नव्हता. ते माझ्यावर विश्वास ठेवा मॅडम. असा कसा विश्वास ठेवायचा का तुझ्यावर? मॅडम, तिने तुमच्यावर हल्ला केला पण तुम्ही तिला पोलिसात दिली का? आणि तिच्या मनात माझ्याबद्दल काही गैरसमज होते जे आता दूर झाले. वृंदा, तू ओळखतेस यांना? नाही. ठीक आहे, तुर्तास तरी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवते मी. हो, पण मॅडम सेठ, आता खूप रात्र झाली, त्यामुळे आजची रात्र तू इथेच थांब. वृंदा इथे आहेच. उद्या ती नागेशकडे जाईल. दाजी, उद्या तुम्ही तिला सुंदरनगर मध्ये सोडून या आणि मी आणि मनाली पोलीस स्टेशनला जाऊ. पोलिसात का? शांत हो. पोलिसांचं नाव काढलं म्हणून लगेच घाबरू नको. आणि ये, परत इथून पळून जायचा विचारही करू नको, कारण तू कोण आहेस हे तुलाही माहित नाही आणि तुझ्या अस्तित्वाचा शोध आता मी घेणार. आणखी नाही, हे प्रभाकर अग्निहोत्रींचं घर आहे. इथे विश्वासाने गरजू लोकांना आसरा दिला जातो, तेव्हा विश्वासघात करायचा विचारही मनात आणू नका.